नमस्कार मित्रांनो, इम्प्रूव्ह युअर कॅल्क्युलेशनच्या पार्ट 2 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गुणाकाराच्या 10 जबरदस्त ट्रिक। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण 1 ते 5 पर्यंत ट्रिक बघितल्या। आता पुढची ट्रिक नंबर 6। ही ट्रिक मित्रांनो 100च्या लगत असलेल्या संख्यांचा गुणाकार असेल तेव्हा यूज होते मित्रांनो। म्हणजेच मित्रांनो इथे आपल्याला काय म्हणावं लागेल, बेस काय असेल मित्रांनो, आपला 100 असेल। बरोबर, 100 असेल तर आपण बघूया स्टेप बाय स्टेप ही ट्रिक कशी यूज होते। पहिली स्टेप, ह्या 100 पेक्षा कितीने मोठा आहे तर 6 ने मोठा आहे। हा 100 पेक्षा कितीने मोठा आहे तर 12 ने मोठा। ही झाली पहिली स्टेप। दुसऱ्या स्टेपला मित्रांनो या दोघांचा गुणाकार करावा लागेल। 6 गुणिला 12 किती येईल 72, तो इथे लिहावा लागेल। 6 12 सक 72। पुढची स्टेप मित्रांनो, आता एकतर ह्या दोघांची ॲडिशन करा किंवा या दोघांची ॲडिशन करा, सेम येणार आहे मित्रांनो। 106 मध्ये 12 टाकल्यानंतर किती होतात मित्रांनो, तर ते होतात 118। किंवा असंही केलं तर 112 मध्ये 6 टाकल्यावर किती होतात 118। म्हणजे 106 गुणिला 112 याचा आन्सर काय आला मित्रांनो, 11872। सिंपल। काय करायचं आहे मित्रांनो, फक्त आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या स्टेपला फरक काढायचा आहे, नंतर या दोघांचा गुणाकार आणि या तिरकस कोणत्याही एकाची ॲडिशन करायची। पुढचं एक्झाम्पल, आता हा कितीने जास्त आहे 100 पेक्षा, 3 ने, तर हा 18 ने। नंतर काय करावं लागेल, या दोघांचा गुणाकार, 18 त्रिक 54, तो मी ते लिहिला 54। पुढच्या स्टेपला या दोघांची ॲडिशन करा किंवा या दोघांची ॲडिशन कुठलीही एक करा। 118 प्लस 3 किती होतील मित्रांनो, ते होतील 121। याचा आन्सर येईल 121 54। पुढचा प्रश्न, हा 100 पेक्षा कितीने जास्त आहे मित्रांनो, 13 ने, हा 7 ने। दुसऱ्या स्टेपला या दोघांचा गुणाकार, 13 गुणिला 7 किती होतील 91। नंतर काय करायचं आहे, याची ॲडिशन करा किंवा याची ॲडिशन करा। 107 प्लस 13 किती होतील 120। याचा आन्सर येईल 120 91। सिंपल। अशाच सर्व इझी ट्रिक आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो। पुढची ट्रिक नंबर 7 मित्रांनो। आता आपण 100 पेक्षा जास्त असणाऱ्या संख्यांचा गुणाकार बघितला। आता 100 पेक्षा कमी असलेल्या संख्यांचा गुणाकार हे आपल्याला त्या मेथडने करता येतो। पहिले एक्झाम्पल, 97 गुणिला 91। आता 100 पेक्षा कितीने कमी आहे मित्रांनो, तर हा 3 ने कमी आहे, तर हा 9 ने कमी आहे। बरोबर। पुढच्या स्टेपला काय करावं लागेल मित्रांनो, जसं आपण मागच्या स्टेपमध्ये बघितलं, 3 गुणिला 9 किती होतील 27, ते मी लिहिणार इथे। आता मागच्या स्टेपमध्ये आपण प्लस केलं होतं, आता इथे काय मायनस आहे तर मायनस करावं लागेल। एक तर 97 मधून 9 मायनस करा किंवा 91 मधून 3 मायनस करा। 91 मधून 3 केल्यावर किती येतील मित्रांनो, ते येतील 88। म्हणजे याचा आन्सर येईल 88 27। सिंपल। पुढचं एक्झाम्पल बघू, त्यामध्ये अजून कन्सेप्ट क्लिअर होईल। आता हा 100 पेक्षा कितीने कमी आहे मित्रांनो, तर हा 7 ने, आणि हा 100 पेक्षा कितीने कमी आहे तर 12 ने। पुढच्या स्टेपला काय करणार, मी या दोघांचा गुणाकार, 7 गुणिला 12, 12 7 84, तो इथे लिहायचा। आता एक तर याच्यामधून 93 मधून 12 वजा करा किंवा 88 मधून 7 वजा करा। 88 मधून 7 वजा केल्यावर हे किती येतात मित्रांनो 81। म्हणजेच याचा आन्सर आलं 81 84। सिंपल। पुढचं एक्झाम्पल मित्रांनो, आता हा 100 पेक्षा कितीने कमी आहे तर 13 ने, हा कितीने कमी आहे तर 4 ने मित्रांनो। काय करावं लागेल, पुढच्या स्टेपला या दोघांचा गुणाकार किती होईल, 13 चौक 52। आता एक तर 87 मधून 4 वजा करा किंवा 96 मधून 13 वजा करा। 87 मधून 4 वजा केल्यानंतर काय येईल मित्रांनो, तर येईल ते 83। म्हणजे याचा आन्सर येईल 83 52। सिंपल। ट्रिक जर आवडत असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। बघूया पुढची ट्रिक नंबर 8। ही ट्रिक मित्रांनो कुठल्याही 3 अंकी संख्येचा गुणाकार असेल आणि मध्ये 0 असेल तर याचा यूज करायचा मित्रांनो। ती कशी मित्रांनो, पहिल्या स्टेपला काय करावं लागेल, या दोघांचा गुणाकार, 8 गुणिला 7, 7 8 56, मी ते लिहिणार 56। नंतर मित्रांनो काय करावं लागेल, तिरकस गुणाकार, 7 1 7 आणि 8 त्रिक 24, 24 आणि 7 किती होतील मित्रांनो 31, ते मी इथे लिहिणार 31। बरोबर, 24 आणि 7 31 इथे लिहिले। नंतर पुढच्या स्टेपला यांचा गुणाकार किती होईल, 3 गुणिला 1 किती होतील 3। म्हणजे याचा आन्सर येईल मित्रांनो 33 156। सिंपल। काय करायचं आहे मित्रांनो, अगोदर पहिल्या शेवटच्या 2 संख्यांचा गुणाकार, नंतर तिरकस गुणाकार, नंतर पहिल्या संख्यांचा गुणाकार। पुढचं एक्झाम्पल बघू, त्याच्यात अजून कन्सेप्ट क्लिअर होईल। पुढचं एक्झाम्पल, 408 गुणिला 206। पहिल्या स्टेपला या दोघांचा गुणाकार किती होईल मित्रांनो, 8 गुणिला
6 किती होतील 48, 8 सक 48 तो इथे लिहिला. नंतर तिरकस गुणाकार 6 चौक 24 प्लस 8 दुने 16, 24 आणि 16 किती होतील मित्रांनो 40, ते मी 40 लिहिणार इथे. नंतर या दोघांचा गुणाकार 4 गुणिला 2 किती होतील 8, याचा आन्सर आलं 84 048. सिंपल, एकदम सिंपल आहे मित्रांनो. पुढचं एक्झाम्पल, पहिल्या स्टेपला या दोघांचा गुणाकार 7 त्रिक 21, नंतर तिरकस गुणाकार 7 7 49 प्लस 15, 49 प्लस 15 किती होईल मित्रांनो 64, मी इथे लिहिणार 64. आणि शेवटच्या स्टेपला या पहिल्या दोन संख्यांचा गुणाकार 7 5 35. सिंपल. अशाच ट्रिक शिकण्यासाठी मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. जी ट्रिक मित्रांनो, जेवढी संख्या तेवढे 9. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, इथे 2 अंकी संख्या आहे तर 2 9 आहे, इथे 3 अंकी संख्या आहे 3 9, 4 अंकी संख्या आहे तर 4 9 आहे. असं असल्यास मित्रांनो ही ट्रिक यूज करायची. ती कशी मित्रांनो, काय करणार, दिलेली संख्या काय 36 गुणिला 99, मग 36 मधून 1 कमी करायचा नेहमी. 36 मधून 1 कमी केल्यानंतर काय होईल मित्रांनो 35, बरोबर, इथे लिहायचा 35. नंतर ह्या सिरियलनेच पुढे जायचं मित्रांनो. काय करायचं, फक्त 9तून ह्या संख्या वजा करायचे. फॉर एक्झाम्पल 9तून 3 गेले किती येतील 6, तो इथे लिहिणार. 9तून 5 गेले किती उरतील 4. सिंपल झालं, फक्त एवढंच करायचं आहे मित्रांनो. पुढचं एक्झाम्पल, 128 गुणिला 999. आता काय करणार, 128 मधून 1 कमी करायचा म्हणजेच काय येईल 127. आणि काय करायचं, ही संख्या 9तून वजा करायची म्हणजेच 9तून 1 गेला किती उरतील 8, तो इथे लिहिलं. 9तून 2 गेले 7 इथे लिहिणार. 9तून 7 गेले 2, याचा आन्सर आला 127 872. सिंपल. प्रॅक्टिस केल्यानंतर मित्रांनो तुम्ही याला फास्ट सॉल्व करू शकता. पुढचं एक्झाम्पल मित्रांनो, काय करणार, 74 53 आहे त्याच्यामधून 1 कमी करून टाकायचा म्हणजे येईल 74 52. नंतर काय करायचं, या सिरियलने 9मधून ही संख्या वजा करायची म्हणजेच 9तून 7 गेले 2, 9तून 4 गेले किती उरतील 5, 9तून 5 गेले किती उरतील 4, आणि या 9तून 2 गेले किती होतील 7. याला मित्रांनो याचं आन्सर. सिंपल. जी ट्रिक 37 गुणिला 3चा मल्टिपल असेल म्हणजेच काय 3ने भाग जाणारी संख्या असेल आणि गुणिला 37 असेल तर ही ट्रिक यूज करायची मित्रांनो. पहिले एक्झाम्पल मित्रांनो, 21 गुणिला 37. आता 21 भागिला 3 केल्यानंतर किती येतात मित्रांनो 7. काय येतात 7. आता काय करावं लागेल, 21 गुणिला 37 करायचं आहे ना, इथे आलं आहे 21 भागिला 3 7, फक्त 3दा 7 लिहून टाकायचं, खतम. हे आलं याचा आन्सर. सिंपल, खूप सिंपल ट्रिक आहे मित्रांनो. काय करणार, दिलेल्या संख्येला 3ने भागायचं आणि 3 पार्टमध्ये डिवाइड करायचं. दुसरं एक्झाम्पल, 27 भागिला 3 किती होते मित्रांनो 9. आता इथे काय करणार, 3दा 9 लिहून टाकायचं. हे आलं याचा आन्सर. 27 गुणिला 37 999. पुढचं एक्झाम्पल मित्रांनो, आता 45 गुणिला 37. आता 45 भागिला 3 केल्यानंतर किती येतात मित्रांनो 15. पण आता इथे 15 लिहिणार का मित्रांनो, नाही, इथे 1 अंकी संख्या होती म्हणून 3दा लिहिलं. आता काय करावं लागेल, इथे 1 लिहावं लागेल आणि इथे 5. नंतर या दोघांची ॲडिशन किती होती 6 आणि 2दा 6 लिहावं लागेल, खतम. फक्त हा एवढा चेंज आहे मित्रांनो त्याच्यामध्ये. पुढचं एक्झाम्पल 51 गुणिला 37. आता 51 भागिला 3 किती होतील मित्रांनो 17 त्रिक 51 17 होतील. मग याला लिहिणार कसं मित्रांनो, पहिले 1 लिहिणार नंतर इथे 7 लिहिणार. या दोघांची बेरीज किती होते 8, मग 2दा 8 लिहायचा. सिंपल. 51 गुणिला 37 किती आलं 1887. ट्रिक नंबर 11. तर गुणाकारामध्ये मित्रांनो शेवटी 5 असेल आणि डिफरन्स मित्रांनो 10चा असेल तर ही ट्रिक यूज करायची मित्रांनो. काय करणार, आता या 85 आणि 95 मध्ये मोठी संख्या कोणती आहे 95. 9चा वर्ग करायचा. 9चा वर्ग किती होतो 81. हे 81 मधून 1 वजा करायचा, तो किती येईल 80. आणि याच्यावर लिहून टाकायचा 75. सगळ्यांवर 75 लिहून टाकायचा म्हणजेच 85 गुणिला 95 किती आलं 80 75. सिंपल. काय करायचं, मोठ्या संख्येचा वर्ग करायचा आणि त्याच्यामधून 1 कमी करून टाकायचा आणि शेवटी 75 लिहून टाकायचं. पुढचं एक्झाम्पल 75 गुणिला 65. मोठी संख्या कुठली 75. 7चा वर्ग 49. 49 मधून 1 गेल्यावर किती येतील 48, बरोबर. नंतर काय लिहून टाकायचं त्याच्यावर 75. याचा आन्सर आला 48 75. पुढचं एक्झाम्पल 45 गुणिला 35. मोठी संख्या कोणती आहे 45. 4चा वर्ग करायचा. 4चा वर्ग किती येईल 16. 16 मधून 1 कमी करायचा किती येईल
15 आणि त्याच्यावर लिहून टाकायचं 75. 15 75 येईल याचा आन्सर. सिंपल. पुढची ट्रिक नंबर 12. कुठलीही संख्या गुणीला 5 असल्यास मित्रांनो आपण काय करतो, सरळ सरळ गुणाकार करतो. पण गुणाकार करण्यात मित्रांनो वेळ जातो. आपल्याला हे अगदी सेकंदात सॉल्व करायचं आहे मित्रांनो. त्यासाठी काय करावं लागेल, दिलेल्या संख्येचा निम्मे करायचं, म्हणजेच काय करायचं, दिलेल्या संख्येचा हाफ करायचा. आता एक्झाम्पल मित्रांनो 1214 गुणीला 5. काय करणार, पहिल्या स्टेपला या दिलेल्या संख्येच्या निम्मे करायचे, म्हणजेच अर्धे करायचे. 1214चे निम्मे होतील 607. आणि मित्रांनो आता इथे इवन नंबर आहे म्हणून काय करायचं, इथे फक्त 0 द्यायचा. सिंपल. 1 स्टेपमध्ये याचा आन्सर निघेल मित्रांनो. काय करायचं, दिलेल्या संख्येचा निम्मे करायचं आणि इवन संख्या असेल तर 0 ठेवायचा आणि ऑड असेल तर 5 ठेवायचा. ते आपण पुढे बघू. दुसरं एक्झाम्पल 266 गुणीला 5. हे कसं करणार मित्रांनो, 266च्या निम्मे करायचा, होईल मित्रांनो 133. आणि आता इथे इवन नंबर आहे म्हणून काय करायचं, 0. काय आलं आन्सर मित्रांनो याचं, 1330. सिंपल. अगदी सेकंदात याचा आन्सर तुम्ही काढू शकता. आता मित्रांनो इथे काय मित्रांनो ऑड नंबर आहे. ऑड नंबर असल्यामुळे बिंदास पहिले 5 ठेवून द्यायचा, बरोबर. आता 1277 आहे. 1277च्या निम्मे नाही करायचं. 1276 याचा 1 कमी करून घ्यायचा, त्याच्या निम्मे करायचा. 1276च्या निम्मे काय होईल मित्रांनो, तो येईल 638. सिंपल. म्हणजेच याचा आन्सर आला मित्रांनो 6385 याचं आन्सर आलं. पुढचं एक्झाम्पल मित्रांनो काय, 64 21 गुणीला 5. काय करणार, आता इथे ऑड नंबर आहे तर बिंदास पहिले 5 ठेवून द्यायचा. आता 64 20च्या निम्मे करायचा, तो काय येईल मित्रांनो 32 10. म्हणजे याचा आन्सर आला मित्रांनो 32105. 32105 याचा आन्सर आला मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुढची ट्रिक मित्रांनो 11 ने मल्टिप्लाय करण्याची शॉर्ट ट्रिक मित्रांनो. एकदम सिंपल ट्रिक आहे मित्रांनो. कशी बघा, आता 123 गुणीला 11 आहे तर आपण काय करतो, सरळ सरळ 11चा गुणाकार करतो. तसं करायचं नाही मित्रांनो. काय करणार, पहिले इथे शेवटची संख्या काय 3, इथे 3 लिहिणार. नंतर या दोघांची ॲडिशन, 3 आणि 2 किती होतील 5. नंतर या दोनांची ॲडिशन 1 आणि 2 किती होतील 3. नंतर पहिली संख्या. आलं 1353 याचं आन्सर आलं. पुढचं एक्झाम्पल मित्रांनो काय करणार, पहिले इथे 2 लिहिणार. नंतर या दोघांची ॲडिशन किती होईल 3. नंतर या दोघांची ॲडिशन 7 आणि 1 8. नंतर काय येईल, फक्त इथे पहिला नंबर 7. अगदी सिंपल आहे मित्रांनो. ॲडिशन करत करत पुढे जायचं. पुढचं एक्झाम्पल मित्रांनो काय लिहिणार, इथे पहिले 3. नंतर या दोघांची ॲडिशन 3 आणि 1 किती होतील 4. नंतर पुढे या दोघांची ॲडिशन 2 आणि 1 किती होतील 3. नंतर पुढे या दोघांची ॲडिशन 3 आणि 2 5. नंतर पहिली संख्या काय 3. याचा आन्सर येईल मित्रांनो 35343. सिंपल. या ट्रिकचे मित्रांनो 2 जबरदस्त ॲप्लिकेशन आहे, ते आपण पुढच्या ट्रिकमध्ये बघूया. पुढची ट्रिक मित्रांनो ट्रिक नंबर 14. मागच्या ट्रिकचे हे ॲप्लिकेशन आहे मित्रांनो. जेव्हा पेअरमध्ये संख्या गुणीला असा नंबर असेल, फॉर एक्झाम्पल 88 गुणीला 5, 66 गुणीला 7, 44 गुणीला 9 असेल तर ही ट्रिक यूज करायची मित्रांनो. कशी, आता मित्रांनो बघा 8 गुणीला 5 किती होतात 40. मग मी इथे लिहिणार 4, इथे लिहिणार 0. आता या दोघांची ॲडिशन किती होते मित्रांनो 4. मग इथे लिहावं लागेल 4. सिंपल. 88 गुणीला 5 आलं 440. पुढचं एक्झाम्पल 66 गुणीला 7. आता 7 सकम किती होतात मित्रांनो 42, बरोबर. मग मी इथे लिहिणार 4, इथे लिहिणार 2. आता या दोघांची ॲडिशन किती होते 6, इथे लिहिणार 6. 462 याचा आन्सर आलं. पुढचं एक्झाम्पल 44 गुणीला 9 किती होतील मित्रांनो बघा 9 गुणीला 4 किती होतील 36, बरोबर. इथे लिहिणार 3, इथे लिहिणार 6. या दोघांची ॲडिशन किती होते 9. म्हणजे याचं आन्सर आलं 396. अगदी सिंपल आहे मित्रांनो. प्रॅक्टिस केल्यानंतर कोणालाही सहज जमू शकते. पुढची ट्रिक नंबर 15. 99 गुणीला 5, 999 गुणीला 7 असे कितीही 9 असू द्या मित्रांनो, त्याला गुणीला एक अंकी संख्या असेल तर ही ट्रिक यूज करायची. कशी मित्रांनो बघा, इथे 9 गुणीला 5 किती होतील 45. मग मी इथे लिहिणार 4 आणि इथे लिहिणार 5. आता मित्रांनो मध्ये आपल्याला काय लिहावं लागेल, आता इथे मित्रांनो 2 9 आहेत तर त्याच्यापैकी 1 कमी करून लिहावं लागेल. म्हणजेच काय येईल, फक्त इथे 1 9. म्हणजे जेवढे 9 असतील त्याच्यापैकी 1 कमी करून इथे मध्ये लिहून टाकायचा. म्हणजेच 99 गुणीला 5 आलं 495. पुढचं एक्झाम्पल आता 9 गुणीला 7 किती होतील 63. मग इथे लिहिणार 6 आणि इथे लिहिणार 3. आता इथे किती 9 आहेत मित्रांनो 1 2 3
3 9 आहेत त्याच्यापैकी एक कमी करून टाका म्हणजे इथे आपल्याला लिहावं लागेल 2 9 म्हणजे याचा आन्सर आलं 69 93. सिंपल. जेवढे 9 असतात मित्रांनो तेवढे कमी करून इथे मध्ये लिहून टाकायचं. बरोबर. पुढचं एक्झाम्पल मित्रांनो आता काय होईल पहिले या शेवटच्या दोन संख्यांचा गुणाकार 9 चौक 36 म्हणजे मी इथे लिहिणार 3 आणि इथे लिहिणार 6. आता मित्रांनो इथे किती 9 आहेत 4 9 मग एक कमी करून लिहून टाकायचं म्हणजे इथे आपल्याला 3 9 लिहावं लागेल 1 2 3 म्हणजे याचा आन्सर आला मित्रांनो 39,996. सिंपल. याचा आन्सर मित्रांनो तुम्ही जरूर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवनवीन ट्रिक सोबत. जय हिंद.